कूलरचं दूषित पाणी पिऊन 17 ते 18 कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याची घटना अंबरनाथच्या ऑर्डनन्समधील एमटीपीएफ कारखान्यात 19 सप्टेंबर रोजी घडली होती। या प्रकरणानंतर एमटीपीएफ कारखान्यानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे। मात्र ही समिती मूळ घटनेची चौकशी सोडून पत्रकारांना या घटनेची माहिती कशी मिळाली, पत्रकार ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये कसे आले याची चौकशी करत बसली असून यामागे एमटीपीएफ कारखान्यातला गोंधळ लपवणं, कूलरची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराला वाचवणं असे हेतू आहेत का अशी शंका उपस्थित केली जाते। एमटीपीएफ कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी 19 सप्टेंबर रोजी सकाळी नाश्ता केल्यानंतर कारखान्यातील कूलरचं पाणी प्यायलं। मात्र काही वेळातच 17 ते 18 कर्मचाऱ्यांना उलट्या, मळमळ, चक्कर असे त्रास सुरू झाले। या कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील दवाखान्यात तपासणीसाठी धाव घेतली असता त्यांना ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। या घटनेनंतर कूलर उघडून पाहणी केली असता फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली होती। तसंच कूलरची नियमित स्वच्छता झाली नव्हती, त्यामुळेच आपल्याला हा त्रास झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथमधील पत्रकारांनी ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये धाव घेत तिथे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेत बातमी प्रसारित केली। मात्र यामुळे एमटीपीएफ कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांवरच डूख धरला असून त्यांनी एक चौकशी समिती स्थापन केली आहे। ही समिती मूळ घटनेची चौकशी करायची सोडून पत्रकार आत आलेच कसे, त्यांना माहिती दिली कोणी, त्यांनी बातमी कशी केली याची चौकशी पत्रकारांकडे करते। याबाबत पत्रकारांकडे चौकशी करण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याला विचारलं असता त्यांनी आम्ही तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही, जीएमचं नावही सांगायला आम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागेल, जीएमला भेटायचं असेल तर सिक्युरिटीकडे जा असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे या सगळ्यातून कुणाला वाचवण्याचा, कुणाला पाठीशी घालण्याचा आणि पत्रकारांवर राग काढण्याचा हेतू तर नाही ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।